तर पहा तर यावेळेस पहा दुसऱ्या क्रमांकाचा चेंडू जेव्हा हाताळेल गोलंदाज तेव्हा मात्र इंद्रजित दादा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहा फक्त चेंडूला दिशा दाखवून याचा प्रयत्न होता. एक सिंगल येते देखील झोन मध्ये. इथे मात्र लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगला टप्प्यावर चेंडू पडला ट्रॅव्हल झालाय. यावेळेस मात्र 2 चेंडूवरती 1 धाव येते. पूर्णपणे सूरज चाळके कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. गौरव भटजीची विकेट मात्र प्राप्त करताना पाहायला मिळाला. तो गोलंदाज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये एक डिक्लेअर आहे. यावेळेस पहा एक धाव कंप्लीट केली जाईल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. बॅकअप साठी गणेश आहे. येस तर पहा एका डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळेल. तर पहा ही महत्वाची मॅच आहे. राऊंड विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती. काय गोलंदाजी प्रॉपर ब्लॉक पद्धतीचा चेंडू फलंदाजाला समजलं नाही कधी काय केव्हा कसं काय झालं आणि यावेळेस माझा परतीचा प्रवास कशा पद्धतीने करायचा हे देखील समजणार नाही. कारण की यावेळेस मात्र युपी मिस आय विल डेफिनेटली हिट. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जातो. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर इनिंगचा पहिला चेंडू फलंदाजाच्या पर्वाचा शेवट होतो. यावेळेस मात्र जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. येस बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक सूरज चाळके हाताळताना पाहायला मिळते. या बेस मात्र पाहिलं गेलं तर 2 महत्वपूर्ण विकेट. अक्षय सलटे बॉलिंग ट्रॅक वरती. यंदाच्या वर्षामध्ये पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर गोलंदाजी असो किंवा फलंदाजी प्रत्येक फॉर्मेट मध्ये दर्जेदार काम करणारा गोलंदाज. यावेळेस पहिलाच बॉल इंद्रजित दादाला समजला नाही. बेगबान गतीने मात्र यष्टीरक्षक आलाय परंतु पाहायला गेलं तर गणेशने सुंदर असं क्षेत्ररक्षण शॉट कव्हरला केलंय आणि त्यामुळे विनोद हा येस विनोद आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म चेंडू पडल्यानंतर पाहायला गेला तर पुढे ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फलंदाजाला समजला नाही. 1 स्टेप अप 1 पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज फलंदाजाच्या भावनेशी खेळ करताना पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी बिंदी गेंद. फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते फ्लिक केला जातोय. जिथे मात्र पाणी साचलं तिथे मात्र क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये स्वतः बॉल बॅक ड्राईव्ह पाहिलं गेलं तर फटका होत नव्हता परंतु पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव या चेंडूवरती येते. जिथे मात्र समाधान पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हरिसल टेस्ट रक्षण करताना सुंदर असा प्रवास राहिला डॉट बॉलचा. 4 चेंडू झाले 1 धाव खर्च 3 निर्धाव चेंडू. गोलंदाज अक्षय असेल त्याचं कौतुक करावं लागेल. त्याहून जास्त कौतुक सूरज चाळकेचं करावं लागेल कारण की महत्वाच्या 2 विकेट प्राप्त करून दिल्या.
यावेळेस मात्र कोरियरकर लेझर गार्डेड मिसाईल. काय होतं या मॅच मध्ये पहा. पूर्णपणे चेंडूला प्रचंड वेग. वी विल बी टेस्टेड विथ पेस. अक्षय सलते पॅटर्न एक्सप्रेस काय म्हटलं जातं या खेळाडूला ते मात्र दाखवलं जातं. नैसर्गिक ताकद असणारा खेळाडू, नॅचरल पॉवर, लेफ्ट हँडर, डावखुरा गोलंदाज, वेग काय प्रचंड होता. यावेळेस पावसाच्या दिशेने फटका गेला. शॉटपूल होत नाही, परंतु पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. स्वतः गोलंदाज जातोय आणि तोपर्यंत फेकी केली जाईल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आतापर्यंतचा खेळ पाहिला गेला तर 6 चेंडूंचा झाला दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या फक्त खर्च केली 4 आणि 3 निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी दर्जेदार. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5 होती, दुसऱ्या षटकामध्ये 3, 2 षटकांचा शेवट. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 4 धावा, जिथे मात्र धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळते. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये सूरज चाळकेला 2 विकेट मिळाल्या. टॉप ऑर्डर मात्र डासलताना पाहायला मिळाला तो गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय सलतेचा वेग प्रचंड पाहायला मिळाला. विकेट जरूर नाही मिळाली, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी. 4 फक्त धावा खर्च केला, फक्त 4 आणि 3 निर्धाव चेंडू. एकेरी 2 धाव मात्र खर्च केले. यावेळेस पहा इंद्रजित पाटील यांचा दमदार स्ट्रोक. अमोल साळकेच्या गोलंदाजीवरती प्रहार केला जातो. यावेळेस मात्र षटकार होतो. या चेंडूवरती षटकार येतो आणि पाहिलं गेलं तर अनिल जाधव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, कारण की आम्ही समालोचन कक्षामधून आम्ही पाहू शकत नाही. यावेळेस मात्र स्टेप आउट करून ऑफसाईडच्या दिशेने डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक सचिन येतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न समाधान आणि इंद्रजित पाटील दोन्ही खेळाडूंचं चांगलं नेटवर्क पाहायला मिळते फुटवर्क मध्ये आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावपणे धावसंख्या पाहायला गेलं तर 16 आकड्यावरती 16 रन्स. व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉलने स्कोर बोर्ड पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. यावेळेस मिस्टर कॅच पकडली गेली. महत्वपूर्ण विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. मिस्टर इथे मात्र पाहायला गेलं तर प्रेशर आणि प्रेशरमुळे दबावाखाली येऊन हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इंद्रजित पाटील बाद आणि त्यानंतर ऋषी पाटील नवीन खेळाडू. दादा सुकरते आपलं देखील स्वागत आहे. वेलकम आधारस्तंभ चषक 2024 मध्ये. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळापर्यंत फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण ऑफसाईडच्या दिशेने आणि डेड बॉल आहे. यावेळेस पहा काय वेग होता या चेंडूवरती. पूर्णपणे वेगावरती स्वार वेगवान गोलंदाज. वेगाची चाचणी केली जाते आणि त्यानंतर डॉट बॉल निर्धाव चेंडू. अतिशय यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. व्हाईट बॉल एक स्टंप सोडून जाणारा चेंडू 5 ते 6 स्टंप वरती जिथे मात्र व्हाईट बॉल येतोय आणि त्यानंतर पहा यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ऋषी पाटील कुठेतरी चुकी करतो तोपर्यंत पहा यष्टीरक्षक पूर्णपणे सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 19 धाबा
तीन षटकांचा इथे मात्र पाहायला गेलं तर शेवट होते. पहिल्या 2 षटकामध्ये येताना पाहिला 4-4-8 धाबा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 11 धाबा तिसऱ्या षटकामध्ये अमोल चाळकेच्या माध्यमातून एक षटकार एकेरी दुहेरी निर्धाव चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 19 धाबा धावफलकावरती लावण्यात 19 धाबा झालेत. 20 धाबांचे लक्ष ठेवण्यात आले. 18 चेंडू 20 धाबा. येणाऱ्या काळामध्ये ऋषी पाटीलला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेव्हाच मात्र 18-20चं समीकरण थांबवू शकतो. कारण की 18-21चं समीकरण कोळेकरवाडी संघाने थांबवलं होतं. टॉस साठी या मुट्टलवाडी करपेवाडी संघाचा कर्णधार मानवनगर टेटमेवाडी. टेटमेवाडी मानाईनगर कोयनानगर. चला आपण टॉस साठी या कर्णधार पाठवा. मानाईनगर टेटमेवाडी संघाचा कर्णधार मुट्टलवाडी करपेवाडी संघाचा कर्णधार. चला टॉस साठी अनिल जाधव आपला कर्णधार पाठवा आणि दुसऱ्या बाजूला मानाईनगर टेटमेवाडी कर्णधार आपला पाठवा. येस मानाईनगरचा कर्णधार आलाय तर मानाईनगर टेटमेवाडी संघाचा कर्णधार आलाय तर चला विनंती असेल येस दोन्ही कर्णधार टॉस साठी आले आहेत. मानाईनगर टेटमेवाडी विरुद्ध मुट्टलवाडी करपेवाडी. चला टॉस केला जातो. या मॅचला होईल सुरुवात. ऋषी पाटील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. श्रीकांत निवडुंगे यावेळी शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये.
मानवनगर टेटमीमध्ये निर्णय करावा. व्हाईट बॉल. धावसंख्येत बदल. यावेळेस हार्डबॉल बॅटने फटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. टप्पा टप्पा 2 टप्पा चेंडू जातो सीमारेषा पार. यावेळेस मात्र येतोय चौकार. काय सुंदर असा स्ट्रोक येताना पाहायला मिळते. श्रीकांत निवडंगीच्या बॅट मधून धमाकेदार खेळी येताना पाहायला मिळते. 18-20 समीकरण आहे आणि आता मात्र पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉल वरती धावसंख्या 6 येताना पाहायला मिळाले. जिथे मात्र 16-14 समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. ऋषी कशा पद्धतीने कमबॅक करेल. यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहायला गेलं तर पूर्णपणे हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न होता. 2 ते 3 फूट वरून चेंडू निघून जातोय फलंदाजाच्या आणि त्यामुळेच पाहायला गेलं तर व्हाईट बॉल पंचांकडून खेळवण्यात येतोय. 7 धावा. मिस्टर स्ट्रोक ही कॅच पकडली तर मॅच पकडली जाऊ शकते परंतु घोषांकित क्षेत्रात चेंडू निघून जाते बॅकवर्ड खेळले रिजन मध्ये. येस पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने फटका गेला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत चेंडू घोषांकित क्षेत्रात. तर पहा धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. ऋषी पाटील मात्र विकेट प्राप्त करू शकेल का श्रीकांत निवडुंगेची. यावेळेस 5 चेंडू 9 धावा. शेवटचा 1 to go. येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या 9 झाली. अजून देखील 11 गरज आहे. 13 चेंडू 11ची गरज. कशा पद्धतीने मात्र इथे मात्र प्रमोद कदमवाला मॅजिक होईल का हे देखील प्रश्नाचे निर्माण झाले. यावेळेस देखील एक डिक्लेअर येते. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा 18-20 समीकरण 12-10 पर्यंत आले. आता मात्र 5-5चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 10चा करंट रन रेट आपण पाहतोय. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 1 बॉल बाकी आहे. येस माफ करा तर 10 शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल अजून देखील टाकावा लागेल कारण की व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती 9ची गरज आहे. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर
कैलास कोळीकर बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. महत्वाचा गोलंदाज. यावेळेस मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते. वाईट +1 पंच राजू कळंते सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत आणि लेग पंच सचिन आसवले सर आपल्याला पाहायला मिळतो. तर वाईट +1 या 2 धावा अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येत बदल होईल 13 धावा. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या वरून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावा. आता मात्र धावसंख्येत बदल होत आलाय. धावसंख्या पूर्णपणे 19 आकड्यावरती. आता फक्त एका धावेची गरज. जिथे मात्र पाहिला गेलं तर वाईट +1 आल्यानंतर षटकार आला पहिल्या बॉलवरती. 11 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत धावा मात्र 1. जिथे मात्र पाहिला गेलं तर प्रत्येक चेंडूमध्ये 0.10च्या सरासरीने जरी धावसंख्या काढली तरी 1 धाव येताना पाहायला मिळेल. इथे पूर्णपणे मायनस मध्ये. यावेळेस फुलटॉ चेंडू पाहिला होता. बाटने फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडले. विकेट मात्र प्राप्त झाले. इंद्रजित पाटील दादा यांनी मात्र कॅच पकडले. यावेळेस पहा धावसंख्येत बदल झाला. येणाऱ्या काळामध्ये 10 चेंडू 1 ची गरज. 1 धाव 10 चेंडू. गोलंदाजी करण्याचा निर्णय मानाईनगर टिटमेवाडी. 10 चेंडू 1 धावेची गरज. येस फिनिशिंग टच देण्यासाठी मात्र आभा स्वतः कर्णधार आज येताना पाहायला मिळतील. सचिन सलते एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला. तर पुढील होणारी मॅच मानाईनगर टिटमेवाडी विरुद्ध करपेवाडी मुट्टलवाडी. येस यावेळेस पहा एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये आणि विजेता होताना पाहायला मिळतो कल्पतरू चाळकेवाडी सलतेवाडी. ही मॅच विजेता होतो संघ आणि पराभूत होते बागलवाडी डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड. कुठेतरी कमी पडलाय 18-20चं समीकरण आणि पाहिलं गेलं तर 9 चेंडू राखून पाहिलं गेलं तर 9 विकेट्सने जिंकलाय. समीकरण 9चं आहे.